आजच्या या सूत्रपाठातील पूजावसर सत्राचं आजचं हे 9वं सत्र आहे। दुपारचा पूजावसर आपण बघतो आहोत। स्वामी उंच मठाकडे जातात, त्या ठिकाणी सुरू असलेली अन्य वार्ता ऐकून परत स्वामी राजमठामध्ये येतात। काही वेळाने जेव्हा भक्तजन स्वामींकडे येतात राजमठामध्ये, त्यावेळी स्वामी त्यांना विचारतात, काही गा धर्मवार्ता करत होतात तुम्ही तिथे? सगळ्यांनी माना खाली टाकल्या, कारण की धर्मवार्ता सुरू नव्हती, अन्य वार्ता सुरू होती। आणि मग स्वामी त्यांना शिक्षा पण करतात, निरूपण करतात की तुम्हापसी वरी ढोरे सांग, जेची खाती तेची रोवंती। जे खातात तेच रवंत करतात, त्याप्रमाणे आपण सुद्धा काय केलं पाहिजे? धर्मवार्ता जर का श्रवण केली, शास्त्र श्रवण केलं, ज्ञान ऐकलं, तर आपण सुद्धा काय हे केलं पाहिजे? आपल्या बोलण्यामधला विषय पण कुठला पाहिजे? ज्ञान हाच विषय पाहिजे, शास्त्र हा विषय पाहिजे। मार्गामध्ये पोथी झाली किंवा सकाळचा अभ्यास असतो, भूक असतो, तो झाला की सगळेजण विजनाला जातात। म्हणजे इथे अभ्यास ऐकला की तदनंतर लगेच उदक येतं, म्हणजे नाश्ता येतो। नाश्ता झाला की सगळे लगेच विजनाला जातात, म्हणजे धर्मवार्ता। तिथून आले, भोजन झालं, थोड्या वेळ इकडे तिकडे गेला नाही की लगेच पोथी असते, म्हणजे पोथीमध्ये परत धर्मवार्ता असते। मग पोथी संपल्यानंतर परत आज पोथीमध्ये काय झालं काय नाही झालं याची एक चर्चा होते, त्याचं एक मनन चिंतन होतं, ही परत एक धर्मवार्ता होते। तदनंतर सायंकाळी दुपारच्या पोथीवर चिंतनी होते, ती परत धर्मवार्ता होते। चिंतनी संपल्यानंतर परत उद्याचा जो काही अभ्यास आहे त्याची उजळणी परत आज केल्या जाते, जो सकाळी घेतला त्याची उजळणी केल्या जाते, उद्या काय होणार आहे त्याच्यावर चिंतन केलं जातं। अशा प्रकारे धर्मवार्ता सतत घडत राहते। काही शंका प्रश्न असेल तर लगेच तिथल्या तिथे विचारल्या जातं। एक दोन लोकांना विचारल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा घडून येते, धर्मवार्ता घडून येते। म्हणजे जे आपण ऐकतो, जे आपण श्रवण करतो, तेच आपण काय केलं पाहिजे? त्याचंच चिंतन आपण केलं पाहिजे। जर का आपण ऐकतो एक आणि त्या संदर्भातलं चिंतन आपलं एक वेगळंच कुठल्या तरी विषयावर असेल तर चालणार नाही। जे तुम्ही ऐकत आहात त्याचवर आपण चिंतन केलं पाहिजे, त्याच गोष्टींवर आपलं मनन निधिध्यासन झालं पाहिजे, चर्चा मंथन सुद्धा त्याच विषयांवर झालं पाहिजे, तर तो विषय तुमचा पक्का 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 होत जातो। म्हणून स्वामींनी इथे शिक्षा पण केलं, निरूपण केलं। स्वामी पुढे सांगतात, हंगा येथुनी जाई जे मा येथीची आची कथा वार्ता की जे ती की। म्हणजे येथुनी जाई जे, म्हणजे आम्ही जेव्हा कुठे आता निघून जाऊ, तुम्हाला ज्ञान दिलं, ज्ञान देऊनी परमेश्वर काय करतात? उतराई होती। ज्ञान दिलं की परमेश्वराचं कार्य संपलेलं आहे, ज्ञान दातृत्वाचं। आता पुढचा जो कड आहे तो आपला असतो, ज्ञानापाठी वैराग्य उपजणे, भक्ती उपजणे, आचरण जे आहे ते आचरण कार्यत्वीला येणे, या सगळा जो कड आहे तो आपला आहे। मग अशा वेळेला परमेश्वराचा कड संपन्न झाल्यानंतर आपला कड सुरू झाला पाहिजे। आपला कड संपूर्ण झाला की परमेश्वर मग आपला कड करतात, आणि मध्ये मध्ये परमेश्वराचं साह्य वगैरे हे तर सुरूच राहतं। म्हणून स्वामी म्हणतात, आम्ही ज्ञान देऊन निघून जाऊ, आम्ही गेल्यानंतर मग अन्य वार्ता करायची का? नाही, येथीची याची कथा वार्ता कीजेती की। म्हणजे स्वामींच्याच लीळा आठवायच्या। स्वामींचे जे भक्त मंडळी आहेत, सन्निधानातला जो काही लीळा विधी संपन्न झालेला आहे, त्या लीळा आठवल्या गेल्या पाहिजेत। महादाईचा जेव्हा विचारतात तेव्हा स्वामी म्हणतात की हे देखील तैसे आठवीचे, म्हणजे तुम्ही आम्हाला जसं पाहिलं, एखादी लीळा तुम्ही पाहिलेली आहे, एखादी घटना पाहिलेली आहे, एखादं निरूपण ऐकलेलं आहे,
सेवा जास्त एखादं पाहिलेलं आहे, स्वामी सांगतायत हे करा हे करा, एखादा विधी स्वामी सांगतात अशा पद्धतीने विधी केला पाहिजे, त्या संदर्भातलं निरूपण आहे, निरूपण अवसर आहे तो असेल तर ते सर्व तुम्हाला काय करायचं आहे, आठवायचं आहे. देखिले तैसे आठवीजे. परंतु जे असन्निधानी जे पुरुष आहेत, असन्निधानी जे जीव आहेत आपल्यासारखे, ज्यांनी आपले स्वामींना बघितलं नाही, तर देखिले तैसे आठवीजे म्हणजे लीळा चरित्रामध्ये जसं आपण स्वामींना पाहिलेलं आहे, स्वामींचं कार्य पाहिलेलं आहे, स्वामींचं निरूपण आपण लीळा चरित्रातनं श्रवण केलेलं आहे आणि स्मृतीस्थळ असेल वगैरे यातनं आमच्या स्वामींचा जो संदर्भ मिळतो, हे सर्व स्वामींना आपण त्या लेखन दृष्टीतनं पाहिलेलं आहे, जाणलेलं आहे. तसं आपण देवाला आठवायचं आहे. एखाद्या लीळेमध्ये जर का परमेश्वराचं दयाळू मयाळुत्वाचं कार्य चालतं आहे तर ते आपण आठवलं पाहिजे. परमेश्वराने या ठिकाणी या व्यक्तीवर, या जीवावर दया केलेली आहे, मया दाखवलेली आहे, कुठेतरी कृपेचं कार्य आहे, कुठे करुणेचं कार्य आहे. बाईसांना प्रेम दिलं हे करुणेचं कार्य आहे, ज्ञान दिलं, एखाद्यांना सहाय्यता केली, अशा प्रत्येक लीळेतनं आपण देवाला पाहिलेलं आहे. तर तसं आपण देवाला आठवायचं आहे. किंवा स्वामी लांब गेल्यानंतर आपण स्वामींना आठवायचं आहे, एक भाग तर आहेच, पण दुसराही अर्थ याच्यात नाही की येथूनही जाईजे म्हणजे आमच्याकडनं निरूपण ऐकल्यानंतर इथून तुम्ही गेलात, लांब गेलात, दूर गेलात, कुठल्या तरी सेवेसाठी म्हणून गेलात, तरी येथीची कथा वार्ता की जेती म्हणजे राजमठात निरूपण ऐकून उंच मठामध्ये जर का आलात, म्हणजे येथूनही तुम्ही गेलात, एक अंतर लांब गेलात, तरी तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, धर्मवार्ताच करायची. तुम्ही इथून नेवाशाला गेलेला आहात तर नेवाशाला जाताना सुद्धा देव आठवत आठवतच जायचं आहे. देखिले तैसेची आठवी ज्यांनी कथा वार्ता की जेती की. कोणी म्हणतं की चालताना देव आठवू नये, कोणी म्हणतं की चप्पल असताना दुसरं नाम घेऊ नये, कोणी म्हणतं की 12 वाजेनंतर देवाला आठवायचं नाही, देव झोपलेले असतात. असे विविध अन्यथा ज्ञान आपल्या डोक्यामध्ये भरलेले आहेत. आपल्याला 24 तास जेव्हा देवाला आठवायचं आहे तर 24 तास नुसतं देवाचं नाम घ्यायचं नाहीये, तर 24 तास चतुर्विध स्मरण झालंच पाहिजे. आणि तुम्ही जर का लीळा आठवणारे असाल, लीळा वाचक असाल, तर तुम्हाला लीळा आठवावी लागत नाही. तुम्हाला कुठलाही घटना प्रसंग बघितला की लगेच तुम्हाला लीळा आठवणारच. आता समजा आपण ताक पितो आहोत तर लगेच आठवणार की आमचे गोसावी दुपारी ताक भाताचं भोजन आरोगणा करत होते, लगेच तुम्हाला आठवणारच ते. मग त्या संदर्भातल्या जर का लीळा असतील तर मग तुम्हाला ते आठवतील, इथे स्वामींनी ताक भात आरोगण केलं, तिथे ताक भात आरोगण केलं, कृष्ण महाराज दही दूध ताक असं आरोगण करायचे. म्हणजे तुम्हाला जो प्रसंग आला, जो पदार्थ आला, जी वस्तू आली, एखादा प्राणी आला, तर लगेच तुम्हाला ती संदर्भातली लीळा तुम्हाला आठवणारच. तुम्ही जर का लीळेचं व्यासंग तुम्हाला असेल तर तुम्हाला ते आठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येथीच्या कथा वार्ता की जेती की म्हणजे तुम्ही चालता बोलता तुम्हाला देव आठवणारच. तुम्ही त्याच्यावर नियंत्रण आणू शकत नाही. त्या दिवशी मी सांगितलं, तुम्ही वाचनाला बंदी करू शकता की देवाचं वाचायचं नाही प्रवासामध्ये असताना, देवाचं ऐकायचं नाही याच्यावर पण बंदी आणू शकता तुम्ही. परंतु देवाला आठवायचं नाही याच्या संदर्भात तुम्ही कुठल्याही प्रकारे बंधन आणू शकत नाहीत. तुम्हाला देव आठवणार म्हणजे आठवणारच. जर का देव आठवल्याने जर का काही दोष लागत नसेल, प्रवासामध्ये देव आठवतोच की नाही, तर जर का दोष लागत नसेल तर देवाच्या संदर्भातलं वाचन केल्याने दोष लागतो हे म्हणणं एकदमच चुकीचं आहे. देवाच्या संदर्भातलं एकमेकांशी बोललो आपण तर दोष लागतो, प्रवासामध्ये बोललं तर हे सुद्धा चुकीचं ठरतं. आठवणं जर का चुकीचं नाहीये तर मग बाकीच्या कुठल्याच गोष्टी चुकीच्या ठरत नाहीत. म्हणून तुम्ही जिथे कुठे असाल, प्रवासात असाल, सेवेत असाल,
काही चार चौघांमध्ये आपण असू तर त्या त्या ठिकाणी आपल्याला देवाला आठवता आलंच पाहिजे आणि देव आठवल्याच गेला पाहिजे. इतर काही गोष्टी आठवतील ना आठवतील, परंतु तुम्ही सतत जर का शास्त्र चिंतन तुमचं चालू असेल, स्मरणाचा व्यासंग तुम्हाला असेल, लीळेंचं चिंतन तुमचं असेल, तर तुम्हाला सतत त्याच गोष्टी तुम्हाला आठवणार आहेत. म्हणजे एका मुलाला आम्ही, तो शिष्यच आहे माझा, त्याला आम्ही सहज हे केलं की तू 5-6 लीळेंची नावं सांग, नुसतं लीळेंचं नाव सांग. तो हो नाही, ते मला नाही जमणार वगैरे असं करता करता त्यांनी जवळपास 40 ते 50 लीळेंची नावं सांगितली नुसते. ससिक रक्षणे असे नाव. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी 40 ते 50 नावं त्यांनी लीळेंची सांगितली. का सांगितली? एकदमच आठवली की त्याला? नाही. तो त्या लीळा सतत, त्या काही लीळा आहेत, तो सतत काही ना काही काढून ते वाचत असतो. त्या संदर्भामध्ये तो काहीतरी तयारी करत असतो. नुसतेच लीळेचं नाव पाठ नाही, तर ती लीळा पण त्याला त्याच्या शब्दामध्ये त्याला माहिती आहे. हे कधी असतं? जेव्हा तुम्ही लीळेचा व्यासंग असेल, मग हे वाक्य जे स्वामींनी सांगितलं की येथून गेल्यावर येथीची कथा वार्ता की जेती, म्हणजे आमच्याच बद्दल तुम्ही बोला, आम्ही जे निरूपण केलंय त्या ज्ञानाबद्दल बोला, चर्चा मंथन करा. त्यातनं तुमचं ऐकताना काही तुमच्या मनामध्ये जर का चुकीचं तुम्ही जर का एखादी गोष्ट धरून बसलेले असाल तर काय होतं? तो विषय त्या ठिकाणी क्लिअर होतो. म्हणजे मागे मी एका ठिकाणी हे केलं की स्थानाला उपार दाखवू नये. उपार कोणाला दाखवावा? दृष्टिपूत कोण करणार आहे? श्री चक्रधर स्वामी किंवा परमेश्वर अवतार हे दृष्टिपूत करतात. स्थान दृष्टिपूत करत नाही. स्थान हे जड आहे. आपण जे काही उपहार दाखवतो तो स्थानामुळे का विशेषामुळे पवित्र होत नाही. जेव्हा आमचे स्वामी कृपादृष्टीने अवलोकन करतात तेव्हा तो अन्न ते पवित्र होतं. उपहार दाखवताना आपण असंच बोलतो ना की आपण जिथे कुठे असाल तिथून प्रसन्नता कृपा दृष्टीने या पदार्थांकडे अवलोकन करा. नित्यदिनी जैसे भक्तजनांच्या भिक्षांना झोईचे अवलोकन दृष्टपूत करून ते तुम्ही पवित्र करत होतात, तैसे आज रोजी या भोजनाला, या पदार्थाला अवलोकन करून आपला उच्चिष्ट प्रसाद मला द्या. हे अन्न पवित्र करा. रज तम हिंसा रहित करा, दोष रहित करा. अशी प्रार्थना कोणाला म्हणतो आपण? उपहार दाखवताना स्थानाला म्हणता की देवाला म्हणता? देव आणि स्थान दोन्ही वेगळे आहेत. जसं डोमेग्रामची लीळा आहे. स्वामी प्रल्हाद बाईसांना विचारतात देव जाना, तिने म्हटलं नाही. आणि मग स्वामींनी सांगितलं की देव सांगत असताना देव कसा आहे हे सांगण्याच्या आधी देव कसा नाही हे आधी देवाने सांगितलेलं आहे. देव कसा आहे एकदम सांगितलं तर समजणार नाही, कारण की आपल्या डोक्यामध्ये अन्यथा ज्ञान भरपूर भरलेले आहेत. ते अन्यथा ज्ञानाने फेडावे लागतील की देव कसा नाहीये हे आधी का सांगावं लागलं, कारण की त्या गोष्टीला आपण देव मानून बसलेलो आहे. देव काष्टाचा नव्हे, लाकडाचा देव नाहीये. देव पाषाणाचा पण नाहीये, देव वस्त्राचा सुद्धा नाहीये, देव मातीचा सुद्धा नाही, देव धातूचा सुद्धा नाही, देव कागदाचा सुद्धा नाहीये. काही लोक कागदाला देव मानतात, एका ग्रंथाला देव मानतात, तर त्याला देव म्हणता येत नाही, ते प्रपंच आहे. हे जेवढ्या काही गोष्टी स्वामींनी मोजून दाखवल्या, काष्ट असेल, पाषाण असेल, वस्त्र असेल, कागद असेल, माती असेल, धातू असेल, हे सगळं प्रपंचामध्ये मोडतं. आणि मानवा पंथाच्या तत्वाचा अभ्यास करताना सुरुवातच तुमची तशी होते. आता वांबोरीला 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच, आजपासून, आज 1 एप्रिल आहे का, आजपासून तिथे निर्णय चालू झाले. त्याची सुरुवातच तशी असते की जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर इथून सुरुवात करतात मामाजी. जीव वेगळे, देवता वेगळे, प्रपंच वेगळे आणि परमेश्वर वेगळे. मग प्रपंच काय आहे हा एक भाग लक्षात आल्यानंतर मग तुम्हाला कळेल की देव काष्टाचा नाहीये, देव पाषाणाचा नाही, कारण काष्ट पाषाण हे सगळं प्रपंचामध्ये मोडतं. जीव वेगळा आहे, देवता वेगळे आहेत, प्रपंच वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळे आहेत.
हा एक भाग लक्षात येतो. मग प्रल्हाद बाईसांना देव कसे नाहीयेत ते आधी सांगितलं, कारण की त्यांच्या डोक्यामध्ये तेच आहे. आणि मग देव कसे आहेत ते नंतर सांगितलेलं आहे. आधी अन्यथा फेडावं लागतं, अज्ञान फेडावं लागतं, आणि नंतर यथार्थ ज्ञान जे आहे ते प्रभावतं. एखादी गोष्ट आता तुम्हाला सांगितली, वचनाच्या आधाराने जरी सांगितली तरी तुम्हाला ती पटत नाही, कारण तुम्ही म्हणता आम्ही परंपरेने हे करत आलेलो आहोत. आमच्या सासूनी, आमच्या आईनी, आमच्या वडिलांनी, आमच्या अमक्या टमक्यांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे. मग एकाएकी आम्ही अचानक कसं काय बदलायचं? हे का तुम्हाला त्याच्यामध्ये बीजरूप का नाही होत? वचनाप्रमाणे दिलं तरी आपल्याला का नाही समजत? कारण की आपलं अज्ञान आणि अन्यथा ज्ञान तसंच आहे, ते आधी तुमचं फेडावं लागेल आणि मग यथार्थ ज्ञान दिल्यानंतर मग ते प्रभावतं. त्यासाठी दृष्टांत पण तण दहिल्या वावराचा सांगितलेला आहे. जर का ते सगळं गवतानी भरलेलं असेल तर तिथे पीक येऊ शकत नाही. त्यासाठी सुक्षेत्राचा दृष्टांत सांगितलेला आहे. तण दहिले वावर असेल तर त्यातलं सगळं तण गवत सगळं काढून ते चांगलं करावं लागतं क्षेत्र. त्याला सुक्षेत्र म्हणतात. चांगलं क्षेत्र तयार करावं लागतं आणि मग तिथे जे तुम्ही पेराल ते तिथे ते चांगल्या प्रकारे पिकेल. तसं यथार्थ ज्ञान घेण्यासाठी अज्ञान आधी फेडा, अन्यथा ज्ञान स्वतःचं फेडून घ्या आणि ते सुद्धा ज्ञानाच्याच माध्यमातून हळूहळू हळू फिटणार आहे. जे खूप लोक म्हणतात की बाबा आम्हाला ते महावाक्य निर्वचन वाचायला का नाही सांगत? आधी तुम्ही सगळे ह्या लक्षात घ्या की देवता परमेश्वर नाहीत हे लक्षात घ्या, जीव परमेश्वर नाहीत हे लक्षात घ्या, प्रपंच परमेश्वर नाही हे लक्षात घ्या. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मग शेवटी तुम्हाला परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तुमची चांगली भूमिका तयार होईल, तुमची तो बुद्धिस्तर वाढेल, तुमचा ज्ञानस्तर वाढेल, तेव्हा जाऊन कुठेतरी ते तुमच्या लक्षात येईल. जसं आता इथला तुम्हाला पत्ता सांगायचा असेल तर मग एकदमच पत्ता सांगितलं तुम्हाला नाही समजणार. मग तुम्हाला सांगावं लागेल तो रस्ता माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे. मग त्याच्या बाजूला एक शाळा माहिती आहे का? मग शाळेच्या बाजूला, म्हणजे तिथे जवळ आणावं लागतं. एखादा पत्ता सांगण्यासाठी तुम्हाला आसपास आणावं लागतं. हे त्याच्या बाजूची ही शाळा माहिती आहे का? हे पोस्ट ऑफिस माहिती आहे का? हे सगळं तिथे जवळ आणावं लागतं आणि तिथून मग ते मंदिर इतक्या अंतरावर आहे, उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. तसं आधी ही माहिती करून घ्या. जीव, देवता आणि प्रपंच याच्या संदर्भातले सगळं माहिती मिळाल्यानंतर त्या संदर्भात असलेले अज्ञान, अन्यथा ज्ञान तुमचं सगळं फिटणार, यथार्थ ज्ञान त्या संदर्भात येणार आणि मग परमेश्वर जाणून घेण्यासाठी पूर्ण तयारी असणार आहे. मग आता जीवाची जाणीव करून घ्यायची काही गरज नाही. माहिती पडली, आता त्याचं जास्त ज्ञान घेत बसायचं नाही, देवतेची जास्त माहिती घेत बसायचं नाही, प्रपंचाची जास्त माहिती घेत बसायचं नाही. आता परमेश्वराकडे आपल्याला जास्तीत जास्त परमेश्वराकडे लक्ष द्यायचं. जसं मी सांगतो की संहार संसरण लगेच पाठ करा. संहार संसरण, विद्यामार्ग, युग धर्म याला जास्त वेळ देऊ नका. लवकर पाठ करून मोकळे होऊन जा. आपल्याला जास्तीत जास्त वेळ अस्थिपरी प्रकरण आहे, आचार प्रकरण आहे, आचार माळिका आहे, दृष्टांत आहेत यामध्ये आणि सोबत स्मरण याच्यामध्ये अधिक वेळ आपल्याला गेला पाहिजे, उपयोगी गेला पाहिजे. तर म्हणून हे सगळं धर्मवार्ता जी आहे अशा चर्चा मंथनातनं संपन्न झाली पाहिजे. म्हणून इथे स्वामी सांगतात की येथीच्याची कथा वार्ता की जेती की, म्हणजे येथीच्याच कथा वार्ता तुम्ही केल्या पाहिजेत. अन्य कथन, अन्य बोलणं याच्यावर थोडं नियंत्रण आपण आणलं पाहिजे. कारण की हे वाक्य जे काय आपण अन्यथा ज्या काही गोष्टी बोलतो त्याच्यातनं उपयोग आपला काहीच होत नाही. आणि आपण तर ते लोक आहोत की प्रत्येक गोष्टीमध्ये आपला लाभ असला पाहिजे. लाभ नसेल तर आपण ती क्रिया करत नाही. कोणीतरी उपदेश घेणार होते, ते म्हणाले की आम्हाला उपदेश घ्यायचा. म्हटलं काय घ्यायचा? ते म्हणे आम्हाला भरपूर संकट आहेत. म्हटलं मग? म्हणे उपदेश घेतले की ते संकट जातील ना? म्हटलं नक्की जातील, परंतु म्हटलं नाही गेली तर? मग ते पण माझ्याकडे बघतच राहिले. किंवा नाही गेली तर मग सोडून देणार का उपदेश परत तुम्ही? मग ते त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं त्याचं. म्हणजे उपदेशही घ्यायचा आहे तर कशासाठी? संकट जातील म्हणून. तेवढ्या पुरतच त्याचं उद्दिष्ट तेवढंच आहे, मर्यादित आहे. उपदेश का घ्यायचा आहे की देवाचं नाम मुखामध्ये येईल, पुढे ज्ञान मुखामध्ये येईल, पुन्हा
मोक्षाकडे आपण जाऊ अशा प्रकारचा प्रवास करणार असाल आणि मग उपदेश घेत असाल तर मग चांगली गोष्ट आहे. म्हणून आपल्याला हे यथार्थता माहिती असणं गरजेचं आहे की येथीच्याची कथा वार्ता कीजेती, म्हणजे अन्य वार्ता केल्याने आपल्याला काय लागतं, कर्म लागतात, दोष लागतात. वाईट एखाद्याबद्दल बोलत असाल तर त्याच्यामुळे दोष लागतो, पाप लागतं, मानसिक वैरत्व चिंतन आहे, वाचिक वैरत्व चिंतन आहे आणि पुढे मग ते वैर वाढत जातं, ते परमेश्वरापर्यंत जाऊ शकतं, नित्य नरकापर्यंत जाऊ शकतं. म्हणून देवाने इथेच आपल्याला थांबवलेलं आहे की मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही. तिथेच थांबवलं देवाने आपल्याला. मुंगीचंच नाही चिंतायचं तर मग पुढच्या लोकांचं म्हणजे पुढच्या प्राण्यांचं सुद्धा नाही चिंतायचं. त्यानंतर मनुष्य प्राण्याचं सुद्धा चिंतायचं नाही. एखादा ज्ञानी असेल, अनुसरलेले असतील, भक्त असतील, त्यांचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही आणि परमेश्वराचं तर नाहीच नाही. म्हणजे जर का तुम्ही इथे मुंगीचंच वैरत्व चिंतन बंद केलं तर पुढचे सगळे वैरत्व चिंतन तुमचे बंद होतील. तसं इथेच जर का आपण काही अन्य वार्ता जर का आपण टाळत गेलो तर काय होईल की पुढे ते अन्य वार्ता केल्यामुळे जे काही दोष लागणार आहेत, जे काही कर्म लागणार आहेत, जी काही प्रसवाची चाल सुरू होणार आहे ते कुठेतरी आत्तापासूनच नियंत्रणामध्ये आणलं तर अजून आपल्याला ते पुढे चांगलं होईल. आणि म्हणून स्वामी पुढे सांगतात की अन्य वार्ते पसी निद्रा सांगवरी निद्रा कीजे परी अन्य वार्ता न कीजे. स्वामींनी सांगितलं की अन्य वार्ता करण्यापेक्षा झोप काढा. अन्य वार्ता करण्यापेक्षा झोप काढलेली चांगली. वरी निद्रा कीजे परी अन्य वार्ता न कीजे. वाटलंच तर झोपून राहा दिवसभर, परंतु 1 तासही अन्य वार्ता करू नका. झोपलं तर तेवढेच आपले कर्तृत्व बंद राहतील, वाईट विचार करण्याची प्रक्रिया बंद राहील, वाईट बोलण्याची प्रक्रिया बंद राहील, वाईट काही क्रिया करण्याची प्रक्रिया बंद राहील. जेणेकरून आपण तेवढ्या वेळ दोषापासून वाचू आणि एक वचन पालन सुद्धा होईल आणि अन्य वार्ता सुद्धा होणार नाही आणि दोषापासून आपण थोडंसं दूर राहू. हे वचन किती चांगलं आहे, स्वामींनी झोपायला सांगितलेलं आहे. खूप चांगलं वचन आहे. मला हे वचन खूप आवडलं की मस्त. एरवी लोकांना किती झोप काढायला आवडतेच की नाही, पण या वचनाचं चिंतन केलं की स्वामी असं सरळ सरळ कुठलंही वचन सांगणार नाहीत आणि स्वामी जे सांगतील ते आपल्याला कधीच शक्य होत नाही. कितीही चांगलं जरी देवाने सांगितलं तरी आपण ते करण्याच्या दृष्टीने आपण अक्षमच राहतो, आपण ते करूच शकत नाही. मी या वचनाचं चिंतन केल्यानंतर कळलं की झोप कधी लागते, धर्मवार्ता चालू असेल तेव्हा झोप लागते. कधी आम्ही प्रवचन करतो तर आमच्या समोर लोक कधी काही लोक झोपतात, असं होतं. धर्मवार्ता करताना हमखास कंटाळा येतो, जांभई येते, घड्याळपणा बघितल्या जातं, कारण की त्याच्यामध्ये आवडी आपली तशी नाहीये. मग स्वामींनी जे सांगितलं की अन्य वार्ता करण्यापेक्षा झोप घ्या, मग हे तर शक्यच असलं पाहिजे. झोप कुणाला नको सांगा बरं. कुणाला म्हटलं की आज काहीच काम करू नका, झोपा आज, तर कोणीही हसत खेळत मान्य करेल. परंतु कधी जेव्हा धर्मवार्ता चालू असेल तेव्हाच झोप येणार आपल्याला. अन्य वार्ता जर का चालू झाली, याचं निरीक्षण मी केलेलं आहे. जर का एखाद्या व्यक्तीचे डोळे असे लागत असतील, पेंगत असतील, झोप येत असेल आणि जर का अन्य वार्ता सुरू झाली की तो माणूस झोपेतनं उठून बसतो. एखाद्याची निंदा सुरू झाली की आपण सगळी कामं बाजूला टाकून लोकांच्या गाठी फिरवणं सुद्धा बंद होऊन जातं, स्मरण बंद होऊन जातं आणि ते अन्य वार्तेमध्ये माणूस सहभाग घेतो. स्वामींनी सांगितलेलं वचन सोपं नाहीये. ते अन्य वार्ता बंद करून झोप घ्या अजिबात शक्य नाहीये. माणूस 2-2, 3-3 तास अन्य वार्ता करत बसेल, रात्रभर अन्य वार्ता करेल. आमचे आचार्य भट्टोबास किंवा भक्त मंडळी हे रात्रभर निरूपण ऐकायचे. त्यांचा वेळ कशात जायचा, निरूपण ऐकण्यात जायचा. सकाळ होऊन जायची, आचार्य निरूपणातून उठून बाहेर जाऊन बघायची की जी पाहाले जी सकाळ झाली. एवढे निरूपणामध्ये दंग झालेले आहेत, इतके रमलेले आहेत
इतकी आवड निर्माण झालेली आहे की रात्रीची सकाळ झाली तरी माहिती नाही पडलं. आपण जेव्हा अन्य वार्ता ऐकायला बसतो तर आपलं आयुष्य संपून जातं. इथे फक्त रात्र संपलेली आहे, पण अन्य वार्तेमध्ये आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे. आपला बहुतांश वेळ दिवसभरातला आपला सगळा अन्य वार्तेमध्ये जातो. आधी तरी चांगलं होतं की कुणी असलं तरच अन्य वार्ता व्हायची. आता त्या फोनमुळे ते सुद्धा सोयीस्कर झाले. अन्य वार्ता कोणी नसलं तरी जवळ तरी आठवून आपण फोन लावतो की कोणाला फोन करायचा आता, आणि त्या व्यक्तीला फोन करून मग नको त्या गोष्टी त्याचे विषय काढायचे आणि त्याच्यावर बोलत राहायचं. आपलं आयुष्य संपत चाललं आहे. भटवास जेव्हा स्वामींसमोर बसतात, धर्मवार्ता करतात, अंधकारामध्ये सुरू केलेली, अंधारात केलेली, रात्री केलेली सुरू वार्ता धर्मवार्ता याची काय होते, रात्र संपून जाते, अंधकार संपून जातो, सकाळ होते, पहाट होते. आणि आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा अन्य वार्ता करतो त्यावेळेला आपल्याला झोप जरी येत असेल तरी लोक वेळात वेळ काढून झोपेला बाजू ठेवून अन्य वार्ता करतातच. म्हणून हे वचन पालन, या वचन पालनाने योग्यता का लागणार आहे की अन्य वार्ता बाजूला करणं खूप कठीण आहे. ती बाजूला करून स्वामींच्या वचनाचं पालन करायचं म्हणजे झोपायचं. नुसतं झोपायचं नाहीये तर देव आठवत झोपायचं तर योग्यता लागेल. नाही तर नुसतं आता मला कंटाळा आलेला आहे, अन्य वार्ता चालू आहे, मला आता झोपायचं आहे म्हणून तुम्ही नुसतेच असे झोपले तर नाही चालणार. तिथे सुद्धा देव आठवत तुम्ही जर का झोपलात तर मग त्या वचनाची पूर्ण योग्यता लागेल. एखादं वचन पुढे ठेवून तुम्हाला गोड डॉक्टरनी नाही सांगितलं म्हणून तुम्ही सोडत असेल त्याला ते परिच्छेद होणार नाही तो, आणि त्याची योग्यता सुद्धा नाही लागणार. पण देवानी सांगितलेलं आहे म्हणून जर का तुम्ही तो पदार्थ त्यागत असाल तर मग तुम्हाला त्याचं गोमटं लागेल. पण लोक देवाचं नाही ऐकत, कोणाचं ऐकतात, डॉक्टरचं ऐकतात. देवानी सांगितलं की हा पदार्थ खाऊ नका, मिष्टान्न खाऊ नका, सदनान्न खाऊ नका, तर आपण नाही ऐकणार. पण डॉक्टरांनी सांगितलं की लगेच ऐकतात. म्हणून मी देवाला विनंती करतो की आता अवतार घ्याल तर डॉक्टर वेशामध्येच घ्या. डॉक्टरचं सगळे लोक ऐकतात तर तुमचं सुद्धा सगळे लोक ऐकतील. म्हणून हे वचन स्वामींनी जे सांगितलेलं आहे की बरी निद्रा कीजे बरी अन्य वार्ता न कीजे, सुख श्रेय शृंगार येती नाही ते काही गा गोष्टी. ज्या गोष्टींमध्ये सुख नाही, श्रेय नाही आणि शृंगार ये तिन्ही नाही, या काही गा गोष्टी, त्या गोष्टी करून काय उपयोग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सुख नाही म्हणजे आनंद नाही. तुम्ही जेव्हा अन्य वार्ता करता तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं आनंद होत नाही, तुम्हाला दुःखच होत राहतं. पण जर का तुम्ही धर्मवार्ता केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद प्रभवतो. असा श्रेय म्हणजे परत्र गोमटे. जेव्हा तुम्ही अन्य वार्ता करता तेव्हा त्याच्यात तुम्हाला काय लागतं, पाप लागतं, सतत पाप लागत असतं. कारण की अन्य वार्तेमध्ये एकाबद्दल जरी तुम्ही चांगले बोलत असाल, 10 लोकांबद्दल तुम्ही चांगले बोलत असाल, पण त्याच वेळेला तुम्ही इतर अनेक लोकांविषयी वाईट बोलत असता. जसं तुम्ही म्हटले की आजचा भात चांगला झाला, तुम्ही आजच्या भाताची स्तुती केली, पण कालच्या भाताची म्हणजे कालचा भात चांगला नव्हता झाला हे त्याच्यातनं ते वाक्य बोलले नाहीत तुम्ही, पण त्याच्यामध्ये आलं, ते इन्क्लूड झालं. ते आज लोक जास्त आहेत म्हणजे काल लोक कमी होते हे त्याच्यामध्ये आलंच वाक्य. तसं एका व्यक्तीची जेव्हा तुम्ही स्तुती करता त्यावेळेला अनेक व्यक्तींची नकळतपणे तुम्ही त्यांची निंदा करत असता, नकळतपणे दोष लागतो. एखाद्या वेळेस आपण एखादं वाक्य बोलून जातो, परंतु त्या ठिकाणी ते वाक्य न आवडणारा व्यक्ती सुद्धा असतो, त्याला ते लागतं, ते वाक्य तो दुखावला जातो, तर त्याच्यामुळे दोष लागतो. म्हणजे आपण चांगलं जरी करत असलो तरी त्याच्यातनं वाईटाची निष्पत्ती आहे. क्रिया उभय रूपा स्वामींनी सांगितले. प्रत्येक क्रिया ही चांगली आणि वाईट आहे, आणि प्रत्येक क्रियेतनं पुण्य आणि पाप लागतं. प्रत्येक क्रियेतनं विधी आणि अविधी हा ठरलेलाच आहे. तुम्ही म्हटले आम्ही स्थान वंदन करायला गेलो, पण स्थान वंदन करायला जाताना किडा मुंगी मारत गेलो आपण, तर ते विधी करताना अविधी आहे. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच. म्हणून जेव्हा तुम्ही धर्मवार्ता करता तर त्यामध्ये काय आहे,
गोमटं लागतं तुम्हाला, कारण देवाला तुम्ही आठवता आहात. अन्य वार्तेसाठी जेव्हा आपण बोलतो, बडबड करतो, त्याच्यात हिंसा होते, तो एक भाग वेगळा आहे. आणि देवानी विहित केलेला विधी करताना जी हिंसा होते, तर ती हिंसा जरी झाली तर त्याचं प्रायश्चित असतं. धर्मचर्चा जरी झाली तरी मार्गामध्ये अशी पद्धत आहे की एकमेकांना धर्मचर्चेनंतर प्रसव मोडला जातो, त्यांना प्रार्थना केली जाते. काही बोलण्यात आमच्याकडनं काही उन्हा दुनं झालं असेल, चर्चाच केली, चांगलं बोललेत ते, तिथे सुद्धा प्रसव आहे. आमच्या पंथामध्ये एखादी सेवा जर केली तर सेवा केल्यानंतर सुद्धा प्रसव मोडला जातो की सेवा करताना काही चूकभूल झाली असेल, कमी जास्त झालं असेल, काही बोललो असेल तर प्रसव मोडा. अन्य वार्तेमध्ये असं असतं का की 4-5 लोक मिळून एखाद्याची निंदा केल्यानंतर त्या व्यक्तीला फोन करता का तुम्ही की आम्ही तुमची निंदा केली, आम्हाला क्षमा करा? असं काही करतो का आपण? अन्य वार्तेमध्ये जे देवाने विहित केलेलं नाहीये त्या गोष्टी जर का आपण केल्या तर त्याच्या शेवटी कधीच आपण प्रायश्चित करत नाही. परंतु देवाने विहित केलेली जी गोष्ट आहे ती जर का करत असू तर आपण सुरुवातीपासूनच चूक होऊ नये, अविधी होऊ नये, अनिष्ट होऊ नये यासाठी आपण काय असो तयारीमध्ये असतो. वाईट घडू देत नाही त्या विधीतनं, विधी करताना विधीच पुरावा या दृष्टिकोनातनं आपला प्रवास चालू असून त्यामध्ये सुद्धा त्याच्यातनं काही वाईट घडत असेल, अनिष्ट घडत असेल त्याचं प्रायश्चित आपण आवर्जून करत असतो. म्हणून जेव्हा तुम्ही धर्मवार्ता करता तेव्हा त्याच्यातनं आनंद येतो, सुख, श्रेय म्हणजे गोमट प्राप्त होतं, तुमची योग्यता वाढते. आणि शृंगार, शृंगार म्हणजे काय, कसा करता तुम्ही शृंगार, कसा करता? जे आपल्याकडे नाही ते परिधान करतो आपण. नवीन कपडे नसतील ते आपण नवीन कपडे करणे, नवीन कपडे नेसणे हे शृंगाराचा एक भाग आहे. त्यानंतर एक एक अलंकार परिधान करणे हा एक शृंगाराचा भाग आहे. स्वतःला आपण जे सजवतो, एक वेगळ्या वेगळ्या वस्तू आपण आपल्या शरीरावर जडवत राहतो, हा शृंगाराचा भाग आहे. तसं इथे ज्ञान वार्तेमध्ये, धर्म वार्तेमध्ये शृंगार म्हणजे काय असतो तर तुम्हाला जे ज्ञान नाहीये ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं त्या चर्चेतनं. म्हणजे एक विषयाचं ज्ञान तुमच्याकडे आलं, एक शृंगार झाला तुम्हाला. तो एखादं वचन तुम्हाला माहिती नाही, ते वचन माहिती पडतं, हा एक वचन तुमच्याकडे आलं म्हणजे नव्याने माहिती पडलं. एखादं आचरण तुम्ही करत नाहीत तर ते आचरण तुम्ही करायला लागता, म्हणजे तुमच्याकडे एक नव्याने विधी आचरण करायला लागला, तो एक शृंगार झाला. एक वेळ तुम्ही जेव्हा बघाल की एक 5-10 वर्षा पहिले आपल्याकडे काहीच नव्हतं, फक्त नाम होतं. आज आपलं 9 प्रकरण पाठ आहेत, आपले अस्थिपरी पाठ आहे, आचार प्रकरण पाठ आहे, सूत्रपाठ पाठ आहे, दृष्टांत पाठ आहेत. म्हणजे काय आहे, एक एक शृंगार आपण वाढवला. हा शृंगार जर का तुमच्याकडे असेल तर देवाला तुम्ही आवडाल. एवढंच काय, तुम्ही कोणालाही सांगा की माझे सर्व वचन पाठ आहेत असं जरी सांगितलं तर त्या व्यक्तीची तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. अच्छा, हे संसारात राहून तुम्ही एवढं पाठांतर केलेलं आहे, हो आता दृष्टांत चालू आहेत पाठ करणे, तुमच्याविषयी लगेच आदरभाव निर्माण होऊन जातो की तुम्ही एवढा अभ्यासाशी एकरूप आहात, गांभीर्य आहे तुम्हाला अभ्यासाचं. म्हणजे हा शृंगार आहे. तुम्ही म्हटलं की वचनाचे अर्थ माझे पाठ आहेत, अजून तुमच्याबद्दल आदरभाव वाढेल. तुमच्या सेवा दास्याबद्दल त्यांनी बघितलं तर अजून त्यांचा आदरभाव वाढेल. हे सगळं अर्थला शृंगार आहे. तुम्ही अलंकाराचा शृंगार असेल, थोड्या वेळ लोक बघतील आणि विसरून जातील तुम्हाला. तुम्ही चांगले कपडे घातले असतील, विचारतील केवढ्याचा कपडा आहे, विचारतील, विसरून जातील. परंतु तुमचं जर का शास्त्रावर तुमची चांगली पकड असेल, सेवा दास्य तुमचं चांगलं असेल, स्मरण तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला कधीही लोक आठवतील की आमच्या आमच्या ठिकाणी ते वासनिक भेटले होते, स्मरण एवढं सुंदर होतं त्यांचं. हा तुमचा शृंगार आहे. आज आपण जुन्या अधिकरणांना का आठवतो? जुने शेवलीकर बाबा, जुने पाटोदकर दर्यापूरकर बाबा असतील, हे खूप जुने जुने व्यक्ती का आठवतो? कारण की त्यांचं आचरण चांगलं होतं, त्यांचं स्मरण चांगलं होतं, त्यांची शिस्त चांगली होती, हे त्यांचा शृंगार आहे. ते महंत काही दागिने वगैरे घालत होते का? काही शृंगार करत होते शरीरावर आपल्या? नाही. त्यांचा शृंगार शरीरावर नाही आहे, त्यांचा शृंगार त्यांनी त्यांच्या मनावर केलेला आहे, जीव स्वरूपावर तो शृंगार झालेला आहे.
आणि तो शृंगार मग आपल्याला आवडतो. ते मळके कपडे घातलेले असतात, त्यांनी फाटके कपडे असतात, खूप काही रंगीबेरंगी कपडे नसतात, ते तरी सुद्धा ते आपल्याला आवडतात, कारण की त्यांचा तो शृंगार वेगळा आहे. आपण जो करतो तो शृंगार काही वेळासाठी असतो. तुम्ही जर का आता उद्या गुढीपाडवा आहे म्हणून तुम्ही किती कडक इस्त्री केलेले कपडे घातल्यानंतर कमीत कमी तुम्हाला अर्धा तास बरं वाटतं. त्याच्यानंतर मग तुम्ही बघा कार्यक्रम संपेपर्यंत असं होतं की कधी एकदा घरी जाऊन हे नवीन कपडे काढून परत जुने कपडे आपण घातले की आपल्याला परत समाधान वाटतं. नवीन कुठल्याही वस्तूचा जो काही मोल आहे किंवा त्याचं महत्व आहे ते थोड्या वेळासाठी असतं, नंतर ते संपून जातं. तसं धर्मवार्तेचं नाही आहे. धर्मवार्ता जेवढी कराल तेवढं तुम्हाला ते चांगलं वाटेल. जसं आम्ही संवत्सर वांबोरीला असताना मामाजींकडनं आम्ही धाईची कवडा खेळ ही लीळा आम्ही एवढ्या वेळा ऐकलेली आहे. अनेक वेळा मामाजींनी ती सांगितली. प्रत्येक वेळी ती ऐकूशी वाटते. असं नाही वाटत की आम्ही ऐकलेली आहे, पूर्ण पहिले ऐकलेली आहे, माहिती आहे आम्हाला. असं नाही की ज्ञान ऐकताना पुन्हा पुन्हा किती वेळा पण तुम्ही ऐका, एकच वचन, एकच लीळा, एकच दृष्टांत, ते पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकूच वाटेल. ही ज्ञान वार्तेतली ही एक नाविन्यता आहे, वैशिष्ट्य आहे, खासियत आहे त्याची. आणि म्हणून सांगतात की सुख श्रेय शृंगार हे धर्मवार्तेमध्ये होतं. अन्य वार्तेमध्ये तुम्हाला सुख म्हणजे आनंद सुद्धा होत नाही, श्रेय म्हणजे गोमट सुद्धा मिळत नाही, आणि शृंगार म्हणजे नवीन तुम्हाला काहीच मिळत नाही. तुम्ही करून बघा, आज अन्य वार्ता आवर्जून अन्य वार्ता करून बघा. 1 तास अन्य वार्ता करून मग ती बरखास्त करा अन्य वार्ता, आणि मग बघा की आपल्याकडे आज नवीन माहिती काय आली जी आपल्या उपयोगाची आहे. तुमचं उत्तर असेल आपल्याकडे नवीन माहिती काहीच नाही आली. जी माहिती आली तर ती आपल्या काहीच उपयोगाची नाही. धर्मवार्ता करा आणि मग असाच प्रयोग करा. मग तुम्हाला कळेल आज आम्हाला हे वचन समजलं, हे अन्यथा ज्ञान फिटलंय, अज्ञान फिटलंय, यथार्थ ज्ञान मिळाला, हा दृष्टांत कळाला. म्हणजे धर्मवार्तेमध्ये सुख आहे, श्रेय आहे आणि शृंगार आहे. या 3 गोष्टी ज्या गोष्टीमध्ये नाही आहेत त्या काही गोष्टी, अशा गोष्टी करायच्याच का? त्या गोष्टी म्हणजे कसं आहेत ते अरण्यरुदन की अरण्यरुदन म्हणजे जंगलात जाऊन रडल्यासारखं आहे. जर का आता तुम्ही या ठिकाणी रडलात तर 10 लोक तुमच्या जवळ येतील. तुमच्या रडण्याला अर्थ आहे. लोक तुम्हाला विचारतील काय झालं, काय नाही झालं. पण जर का तुम्ही जंगलात जाऊन रडत असाल तिथे कोणीच नाहीये, तुम्ही किती जरी रडलात, आयुष्यभर जरी रडलं तरी त्या रडण्याला अर्थ नाही, कोणीच येणार नाही विचारायला. म्हणजे अशाच ठिकाणी रडावं ज्या ठिकाणी आपल्या रडण्याला अर्थ प्राप्त होईल. उगाचच कोणासाठी रडत बसायचं नाही. एरवी रडत राहतो आपण की मुलगा सोडून गेला, सून आणि ते वेगळे राहतात, आई वडील इकडे रडत राहतात, काहीच फायदा होणार नाही. असं किती रडा, आयुष्यावर काही फायदा होणार नाही. मुलगा सोडून गेला म्हणून रडण्यात काही अर्थ नाही, परंतु देव सोडून गेलेत आणि म्हणून जर का रडत असाल तर त्या तुमच्या रडण्याला खरा अर्थ आहे. मुलगा विचारायला येणार नाही त्याच्यासाठी रडल्यावर सुद्धा, पण देवासाठी रडलात तर देव नक्कीच तुम्हाला विचारायला येतील, तुम्हाला सहाय्य करतील, तुमची योग्यता वाढवतील, तुमची कणव निष्पत्ती होईल तुमच्या जीव स्वरूपावर. म्हणजे धर्मवार्तेमध्ये इतका काहीतरी लाभ असतो. आणि इतर जे आहे ते अरण्य रुदन की, जे संसारामध्ये राहून तुम्ही किती रडारड केली, किती आदळापट केली तरी त्याचं मूल्य राहत नाही. तुम्हाला शेवटी ते लोक, ज्या लोकांसाठी तुम्ही खूप काय केलं, ते म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी. हे एक वाक्य असतं त्यांचं. अनेक 99% भांडणातलं हे एक वाक्य, तुम्ही काय केलं आमच्यासाठी, हे वाक्य असतं. हे तुम्हाला मी का सांगतोय, हे तुमच्या जीवनात या प्रसंग येऊ शकतो. पण अशा वेळेला आपण मनस्थिती आपली खराब करून घ्यायची नाही. आपण आठवायचं की देवाने बरोबर सांगितलेलं आहे, जीव म्हणजे दोषदर्शी वगैरे वगैरे. परमेश्वराचं नित्य आहे सगळं, जीवाचं अनित्य आहे, नाशिवंत आहे. मग आपण एकदा अनुभव आल्यानंतर आपण परमेश्वराच्या धर्मवार्तेमध्ये आपला अधिक वेळ आजपासून सुरुवात करा. प्रपंचामध्ये जेम तेम जेवढ्याच तेवढं लक्ष द्या, अधिक इन्व्हॉल्व होऊ नका. प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य जगू द्या त्यांचं. आपलं आयुष्य त्याच्यामध्ये सांगू नका की मी सांगतो तसंच झालं पाहिजे, मी सांगतो तसंच केलं पाहिजे, असं नका. त्यांचं आयुष्य पण त्यांना जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य जास्तीत जास्त
धर्मवार्तेकडे न्याल, लगेच तुमच्या प्रपंचातला रंग बदलेल, स्वस्थता निर्माण होईल, सात्विकता निर्माण होईल तुमच्या घरामध्ये, आपोआपच या सगळ्या गोष्टी होतील. इतका फायदा धर्मवार्तेमध्ये आहे. तुम्हाला धर्मवार्ता केल्याने तुमची योग्यता वाढेल, मोक्ष मिळेल, देव भेटतील, आता खूप दूरचा विषय आहे. पण आत्ता या घडीला सुद्धा तुम्हाला एकदम शांतता वाटेल, समाधान वाटेल, गोमत प्राप्त होईल आणि शृंगार म्हणजे एक एक ज्ञान स्तर तुमचा वाढत जाईल. म्हणून धर्मवार्ता केली पाहिजे. आईसे निरूपण करीती असं स्वामी निरूपण करायची भक्त मंडळींना. तेने निरूपणेची ते मागोते जाती, आणि ते निरूपण ऐकून ते परत दुसऱ्या दिवशी परत निरूपण ऐकलं आणि मग ते उंच मठामध्ये गेले. कदाचित गोसावी तेथ बीजे करीती, आणि मग आमचे स्वामी पुन्हा यांची हे लोक परत उंच मठामध्ये गेले किंवा अजून कुठे जाऊन बसलेले आहेत. आमचे स्वामी तिथे परत बीजे करतात, जातात की बघूया आज काय करतात. हे काल परवा तर निरूपण केलं, जसं आपण रोज निरूपणामध्ये सांगतो अन्यवार्ता करू नका, तरी अन्यवार्ता ही कंटिन्यू चालूच राहते. म्हणून देव सुद्धा बघायला जातात. तेव्हा ते उदयाचे निरूपण संवादित असती. सकाळी जे निरूपण झालेलं आहे, कदाचित निरूपणाची प्रवृत्ती तरी गोसावी निरूपण करीती सकाळी पश्चात प्रहरी. तर ते निरूपण काय झालं, त्यावर संवादच असती, म्हणजे संवाद सुरू आहे. संवाद म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण सर्वांचे विचार हे लक्षात घेऊन त्याच्यावर विचार, चर्चा, मंथन सगळं होतं, त्याला संवाद म्हणतात. तेने संभ्रम ते गोसाव्या ही आल्या ने दखती. आता काल कसं होतं किंवा मगाशी कसं होतं की अन्यवार्ता चालू होती, देव आले गेले. आज धर्मवार्ता चालू आहे, परंतु देव आल्याचं कळलंच नाही. स्वामी आले, आतमध्ये आले, ओट्यावर पण बसलेत, पण सगळे चर्चेमध्ये एवढे गुंग आहेत की स्वामी आल्याचं लक्षच नाही त्यांचं. गोसावी म्हणती अंग आहे तुम्हा विषयत्वेची लागोनी ठाकले मा. स्वामी त्या ठिकाणी सुद्धा काय करतात, सुधारणा करून घेतात त्यांच्याकडनं. की धर्मवार्ता करायला सांगितली म्हणजे सतत धर्मच वार्ता करायची असं सुद्धा नाही. परमेश्वर आलेले, स्वामी आलेत हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. म्हणजे देवाला आठवण्याचा पण एक वेगळा विधी आहे, स्मरण हा एक वेगळा विधी झाला पाहिजे. शास्त्र चर्चा हा एक वेगळा विधी आहे. तुमचा ज्ञानस्तर वाढवण्याचा तो भाग आहे. एक विशिष्ट वेळामध्ये तुम्ही ज्ञान चर्चा केली पाहिजे दोघा तिघांनी मिळून. त्यानंतर एक विशिष्ट वेळ त्या चर्चा जी केलेली आहे, चर्चा जी केलेली आहे त्याचं चिंतन काही वेळ एकट्याने बसून करायचं असतं. सतत 4-5 लोक मिळून धर्मवार्ता दिवसभर नाही करायची. जी धर्मवार्ता झाली त्याचं चिंतन सुद्धा झालं पाहिजे की आज आपण काय ऐकलं, ते अमके काय म्हणत होते, तमके काय म्हणत होते, मग त्याचं वचन कुठलं आहे, काय आहे याची उजळणी होते. त्यानंतर तुमचा एक भिक्षेचा पण वेळ आहे, भिक्षेला पण जायचं त्या वेळामध्ये. एक विजनाचा वेळ आहे, म्हणजे नवीन चिंतन करायचं आहे, नवीन वाचन करायचं आहे, ते सुद्धा आहे. परत स्मरण सुद्धा आहे, सेवादास्य सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वेळ द्यायचा आहे. देवाने एकाच कार्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवलेलं नाहीये. अनेक विधी सांगितले, त्या वेळामध्ये त्या टप्प्याला ते विधी त्या वेळामध्ये तुम्हाला करता आले पाहिजेत आणि तुम्ही ते केले पाहिजे. तुम्ही एकच विधी सतत कराल तर कंटाळून जाल. काही लोक असे बघतो मी की ते सतत प्रश्न विचारत असतात, त्याचं उत्तर मिळवत असतात. त्याचं ते पुढे काय करतात देव जाणे. एखादा माणूस पैसे कमवतो आयुष्यभर, तो प्रॉपर्टी दाखवतो ना, ही एवढी प्रॉपर्टी जमवली, एवढी प्रॉपर्टी झाली. तसं जे लोक सतत प्रश्न करतात आणि त्याचं उत्तर मिळवतात, की भिक्षा कशी मागायची सांगितलं त्याचं उत्तर, अनुसरण म्हणजे काय सांगितलं त्याचं उत्तर, पण 20, 25, 30 वर्षांनी बघितलं तरी ते ग्रस्त वेशामध्येच असतात आणि सगळ्यांकडे 30 वर्षानंतर सुद्धा हाच प्रश्न करत असतात. त्यांना तो एक व्यासंग लागलेला असतो, एक प्रश्न घ्यायचा आणि तो सगळीकडे काय करायचा, सगळ्यांनाच विचारत राहायचा. त्याचं उत्तर मिळाल्यानंतर सुद्धा त्याचं काही उपयोग ते करत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. स्मरण कसं करायचं विचारलं आपण. आता अनुसरण तरी एक विचार करून करण्याचा भाग आहे, लगेच घेता येत नाही अनुसरण. पण जर का विचारलं की स्मरण कसं करायचं सांगितलं,
मग आता 8 दिवसांनी विचारलं स्मरण करता का? नाही बाबा, वेळच कुठे मिळतो आम्हाला. मग त्या दिवशी प्रश्न का विचारला तुम्ही? जर का तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं आचरण सुद्धा तुम्ही करू शकता. काही काही आचरण लगेच चालू करू शकता तुम्ही. काही काही आचरण विधी करायला तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण काही गोष्टी तुम्ही लगेच अनुकरणामध्ये तुमच्या आणू शकता. आणि म्हणून नुसतंच ज्ञान काढत राहायचं नाही, तर ज्ञान काढता काढता आचरण सुद्धा करायचं. जसे भजी बनवतात ना, ते नुसते भजी बनवत नाही बस, ते बनवता बनवता 1-2 भजी तोंडात टाकतात, पण ते म्हणतात ते मीठ बघण्यासाठी. परंतु त्यांना माहिती असते की पूर्ण भजी काढली आपण तर नंतर शेवटी खायची इच्छा राहत नाही. म्हणून सुरुवातीलाच ते त्यांचं पोटपूजन करून घेतात. तसंच आहे की धर्म काढत असताना, ज्ञान काढत असताना थोडं थोडं आचरण सुद्धा सुरुवात करून द्यायची. म्हणजे तुमची रिहर्सल पण होते, तुमचं थोडं थोडं आचरणावर तुमची कमांड सुद्धा येते आणि दोन्ही तिन्ही गोष्टी होत राहतात. जसं तुम्ही नुसतंच ज्ञान काढलं तर अहंकार वाढत जातो. नुसतंच ज्ञान काढण्याचा मायनस पॉइंट काय आहे? नुसतंच ज्ञान काढलं की अहंकार वाढत जातो. आणि ज्ञानासोबत जर का तुम्ही ज्ञान काढता काढता आचरण सुद्धा केलं तर ते आचरण काय करतं? तुमच्या त्या अहंकाराला कंट्रोल करून ठेवतं. तर आचरण करताना कळतं की ज्ञान पाठ झालं हे सांगणं सोपं असतं, माझं सर्व पाठ आहे हे सांगणं खूप सोपं असतं. पण तेच ज्ञान जेव्हा तुम्ही आचरण करायला लागता तेव्हा कळतं की नुसतंच पाठ करून चालणार नाही. विधी आचरण करताना पाठ आणि पोट एक करता आलं पाहिजे. नुसतंच पाठ करायचं नाहीये. आपल्या शरीरावर त्याचा परिणाम झाला पाहिजे, मनावर परिणाम झाला पाहिजे त्या आचरणाचा, आपल्या जीव स्वरूपावर परिणाम झाला पाहिजे, तर आपल्याला ज्ञान झालं असं आपण म्हणू शकतो. नुसतं पाठांतर करणे म्हणजे ज्ञान नाही, ते आचरणामध्ये सुद्धा आलं पाहिजे, मग ज्ञान झालं असं म्हणू शकतो. आणि विशेषतः अशी आहे की जो ज्ञान झालेला आहे, ज्याचं पाठांतर आहे, तो सगळ्यांना सांगतो माझं एवढं पाठ आहे, माझं एवढं पाठ आहे. पण जो आचरण करतो त्याच्यासोबत तो कधीच म्हणत नाही की माझं ज्ञान झालेलं आहे. कारण जो आचरण करायला लागतो त्याला असं कळतं की आपलं अजून खूप बाकी आहे, खूप आचरण बाकी आहे, खूप ज्ञान घेणं बाकी आहे, खूप सखोल आपल्याला जायचं आहे, ते खूप बाकी आहे. अजून आपल्याला काहीच कळलेलं नाही. जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा प्रवास करताना खूप अंतर तुम्ही गाडी चालवताय, तुम्हाला असं वाटतं की आपण खूप अंतर चालून आलेलो आहोत. परंतु जेव्हा तिथे रस्त्याच्या कडेला एक दगड असतो, तो दगड जेव्हा तुम्हाला सांगतो की इथून हे गाव 200 किलोमीटर आहे, 500 किलोमीटर आहे, तुम्हाला जिथे जायचं, तो दगड बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की आपण खूप अंतर चालून आलो, हा भाग वेगळा आहे, पण अजून खूप अंतर आपल्याला चालून जायचं आहे, खूप मोठं अंतर आहे अजून. हे तेव्हा लक्षात, ते दगड जे असतात हे तुम्हाला सांगतात की तुम्ही किती आला त्याला महत्व नाहीये, किती जायचंय तुम्हाला याला खूप महत्व आहे. ते दगड तुम्हाला ते सांगत असतात. जेव्हा तुम्ही आचरण करायला लागता तेव्हा तुम्हाला किती ज्ञान आहे याचा अहंकार तुमचा गळून पडतो. किती ज्ञान घ्यायचंय अजून, किती बाकी आहे, किती आचरण करायचं आहे, किती मोठा टप्पा आहे हे तुम्हाला आचरण करताना कळायला लागतं. म्हणून इथे नुसतंच ज्ञान घेत बसू नका, अहंकार वाढवत बसू नका, तर सोबत आचरण सुद्धा करा. स्वामी सांगतात की हे तुम्हा विषयत्वेची लागून ठाकले, म्हणजे नुसतंच ज्ञान घेत राहायचं हे सुद्धा दोषजनक आहे. तसं नाही चालत. तुम्हाला सगळ्या गोष्टी करता आल्या, नुसतं स्मरण करत बसा असं पण नाहीये. सेवादास्य पण करता आलं पाहिजे. एखादी व्यक्ती नुसती सेवादास्यच करत बसेल, चांगली गोष्ट आहे, परंतु सर्वार्थाने चांगलं नाहीये. तुम्हाला तो सेवादास्य करणाऱ्या व्यक्तीला ज्ञान सुद्धा घ्यावं लागेल, त्याला थोडंसं आचरण सुद्धा करावं लागेल, त्याला स्मरण सुद्धा करावं लागेल, सगळ्याच गोष्टी करायच्या, चौफेर गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणून इथे स्वामी सांगतात की नुसतंच ज्ञान बोलत राहाल आणि आम्ही आलो तरी तुम्हाला माहिती नाही, तर हे सुद्धा चांगलं नाही. ज्ञान बोलत असताना, ऐकत असताना, वाचत असताना सर्व चौफेरपणे तुमचं लक्ष सुद्धा असलं पाहिजे. स्वामी सांगतात की विषयत्वेची लागून ठाकले कदाचित भटासी निरूपण करीती, आणि मग भटोबासांना मुख्यत्वे निरूपण करतात. कारण की नेतृत्व कोणाला द्यायचं आहे? भटोबासांना द्यायचं आहे.
त्याच्यामुळे तयार कोणाला करायचं आहे? भटोबासांना करायचं आहे. आणि म्हणून मुख्यत्वे भटोबासांना सांगितलं जातं की भटोबासांना जर का सांगितलं तर ते जसंच्या तसं निरूपण पुढे निरूपण करू शकतात, अनेकांना सांगू शकतात. देवाकडनं 1-2 लोकांनाच माहिती पडणार, पण भटोबासांकडनं 5-7 लोकांना माहिती पडणार, 500 गुरुकुळाला माहिती पडणार. नव्हे तर आत्ता आपल्यापर्यंत ते ज्ञान भटोबासांच्या मुखातनं आलेलं, जे स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे. त्यांच्या स्वामींनी जे त्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडनंच मग आपल्यापर्यंत ते पोहोचले. मनोधर्म परमेश्वराचाच आहे सगळ्या ठिकाणी. म्हणून भटोबासांना मुख्यत्वे सांगतात की दोष, विधीमधला अविधी सांगतात, गुणामधला दोष सांगतात. विधीमध्ये सुद्धा अविधी घडत असतो. आपल्याला वाटतं विधी घडतोय, परंतु नाही, विधीमध्ये सुद्धा अविधी घडत असतो. तर त्याकडे सुद्धा लक्ष दिल्या गेलं पाहिजे. भट म्हणती जी हे मज धरेना, गोसावी म्हणती हे आधरीच शास्त्र किंगा. आणि स्वामी जे निरूपण करतात, एखादा अर्थ निरूपण करतात, तेव्हा आचार्यांच्या तो डोक्यावरून निघून जातो. ते म्हणतात देवा हे मला धरेना, समजतंय पण लक्षात राहत नाहीये, तेवढ्या पुरतं समजतंय, नंतर पुढे असं वाटतं की काहीच ऐकलं नाही आपण. स्वामी म्हणतात हे अधृत शास्त्र किंगा, म्हणजे अधृत म्हणजे सहजासहजी धरल्या जात नाही. आज जरी तुम्ही ज्ञान काढलं तरी ते उद्या तुम्हाला परत विचारलं तर तुम्हाला ते समजणार नाही, सांगता येणार नाही. अधृत आहे, खूप अवघड आहे धरण्यासाठी. शास्त्राला खूप वेळ द्यावा लागतो, खूप वेळ अध्ययन करावं लागतं, खूप वेळ त्याचं चिंतन करावं लागतं, खूप वेळ त्याच्यावर विजन करावं लागतं, त्याच्यावर परत चर्चा मंथन करावी लागते. तेव्हा जाऊन तो विषय तुम्हाला थोडा 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 कळतो. एकच पाऊस पडला की पाणी झिरपतं का जमिनीमध्ये? पाऊस असा थोडा थोडा पाऊस खूप वेळ पडावा लागतो, 8 दिवस, तेव्हा जाऊन कुठे जमिनीमध्ये पाणी मुरायला सुरुवात होते. हे होत नाही लगेच, सुरुवात होते फक्त. तसं शास्त्र अध्ययनाला खूप वेळ द्यावा लागतो, खूप काळ खर्च करावा लागतो, तेव्हा जाऊन तुमचा अभ्यास होतो. म्हणजे पाठांतर होतं, फक्त वाचून समजतं असं म्हणत नाही. मग परत तुमची एक वेगळी एक भूमिका सुरू होते, थोडं थोडं मॅच्युरिटी तुमची वाढते. तसं मग तेच ज्ञान परत जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा परत तुम्हाला कळायला लागतं की हे अजून याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे. अनेक वेळा चिंतन करावं लागतं त्याच्यावर. जसं आमच्याकडे एक जण आहेत, ते उल्हासनगरला प्रवचन असेल तिथे पण येतात, डोंबिवलीला असेल तिथे येतात, कल्याणला असेल. त्यांना मी म्हणतो तुम्ही सगळीकडे काय येता? इथे पण तेच निरूपण आहे, तिथे पण तेच निरूपण आहे. ते म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी इथे पूर्वी सांगितली ती वेगळी सांगितली, तिथे सांगितली ती वेगळी सांगितली, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्वी तीच आहे, पूर्वी प्रकरण तेच आहे, पण त्याचं विश्लेषण जे आहे, त्या संदर्भातल्या लिळ्यांचा संदर्भ आहे, दृष्टांताचा संदर्भ आहे, वचनांचा संदर्भ आहे, तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा ऐकायला मिळतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळत राहतं. आणि म्हणून एकच वचन प्रत्येक ठिकाणी ऐकायला ते येतात, एकच लीळा प्रत्येक ठिकाणी ते ऐकायला येतात. कारण की प्रत्येक ठिकाणी लीळा तीच आहे, पण त्याच्या संदर्भातले विश्लेषण जे आहे ते वेगवेगळं आहे. म्हणून मार्गामध्ये शास्त्र पोथी चर्चा तुम्ही किती वेळा सुद्धा ऐका, तुमच्यासाठी प्रत्येक वेळी नवीनच ते असणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात ते अदृश्य शास्त्र किंगा, कदाचित गोसावी बीजे करीती. म्हणजे स्वामी कदाचित तिथून ते निरूपण करून निघून जातात. मग किंवा गोसावी बीजे करीती म्हणजे स्वामी तिथे पोहोचतात. कधी कधी असं होतं की स्वामी येतात आणि त्यांचं लक्ष नसतं, हे एकदा झालं फक्त. मग नंतर परत कधीतरी स्वामी बीजे करीती म्हणजे उंच मठामध्ये येतात, किंवा हे जिथे बसलेत धर्मवार्ता करत आहेत तिथे स्वामी येतात. आणि गोसाव्यांची आसन रचिती, स्वामींना त्या ठिकाणी आसन रचल्या जातं, आसन स्वामींसाठी त्या ठिकाणी टाकल्या गेलेलं आहे. गोसावी आसनी उपविष्ट होती, आमचे स्वामी त्या आसनावर विराजित होतात. मग ते म्हणती जी आम्ही आईचे म्हणो भट आईचे म्हणती. आणि मग ते म्हणतात की देवा आम्ही असं म्हणतो आहोत आणि भटोबास असं म्हणतायत. तुम्ही सांगितलेलं जे काही सकाळचं निरूपण आहे त्याचा अर्थ आम्ही असं म्हणतोय, त्याचा अर्थ असा आहे. पण भटोबास म्हणतात की त्याचा अर्थ असा नाहीये, त्याचा अर्थ
असं आहे. तर नेमकं भक्तजन काय म्हणतात आणि त्यावर भटोबास काय म्हणतात आणि त्यावर स्वामींचं निरूपण काय होतं हे आता आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघूया. दंडवत हो.